सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका। सोमवारी कबर हटाव आंदोलन करणाऱ्या भीम आणि बजरंग दलाचे संघाने टोचले कान। हिंदू आंदोलकांविरोधात पोलिसात तक्रार द्यायला आलेल्या मुस्लिम युवकांनी औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल। गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर सोमवारी दुपारी घोषणा दिल्याचा व्हिडिओ। नागपुरात सोमवारी दुपारी झालेल्या आंदोलनासाठी हिंदू आंदोलकांवरही गुन्हे। विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, रामचंद्र कमल हरियाणे यांच्यासह 9 जणांवर गुन्हे दाखल। नागपुरातल्या राड्यासाठी जबाबदार मास्टर कोण? गणेशपेठ पोलीस स्टेशनमधील FRI मध्ये तरी काय मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या फईम शमी खान बेकायदेशीरपणे जमाव गोळा केल्याचा उद्देश। नागपुरात चिटणीस पार्क परिसरात अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा दंगेखोराकडून विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यांवर गुन्हे दाखल। नीलमवरील विश्वासदर्शक ठरावावरून विधान परिषदेत गदारोळ। प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव, कोणत्या नियमाप्रमाणे विश्वास ठराव आणला? अनिल पवारांचा आक्रमक सवाल। पुण्यातल्या हिंजवडीत कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक। 12 कर्मचाऱ्यांपैकी 4घांचा होरपळून मृत्यू। आमदार हेमंत आसमेकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित। हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर विधानसभा चर्चा प्लेट बसवताना फसवणूक। मुदत वाढवण्याची भाजप आमदारांची मागणी। सत्ताधारी आमदारांचं म्हणतात नंबर प्लेटला 1200 रुपये लागतात। जयंत पाटील आक्रमक। राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह। होळीनंतर 5व्या दिवशी लहान थोरांचा रंगण्या रंगवण्याचा उत्साह शिगेला। नाशकात पेशवेकालीन साथ, रहाडिंगमध्ये साजरी होणार रंगपंचमी। सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये बगाडचा उत्साह। गुलाबी रंगातलं संपूर्ण बावधन गाव बगाडच्या रथाला उडण्यासाठी खिलार बैलांची जोडी। अंतराळवीर सुनीता विल्यम्स पहाटे पृथ्वीवर सुखरूप परतल्या। 9 महिन्याच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग। मोदींनी दिलं भारत भेटीचं निमंत्रण। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।